येताना दिसतील. भावेश पवार आता गोलंदाजीसाठी तो आलाय. पहिलं षटक, पहिलाच बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. चांगला फटका आहे, बॉल सीमा पार जाईल आणि पहिला षटकार या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आर के फ्रीट प्रस्तुत स्पर्धेचा आलाय आणि तो आलाय फलंदाज कमलेश पाटील खावाच्या बॅटमधून. चौकार देखील कमलेशनेच मारला, षटकार देखील कमलेशनेच मारला आणि आज मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम पवन केनेने केलाय. त्यामुळे पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगले रेकॉर्ड्स पाहायला मिळत आहेत. भावेश पवारच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर अटॅकिंग क्रिकेट, पहिलाच बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर, सिक्सर मारलाय. ओ यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, हाय पलटवार भावेश पवारचा. प्राईड ऑफ भिवंडी असंच त्याला म्हटलं जात नाही, कारण याच्या अगोदर एक षटकार मारला आणि त्यानंतर कमलेशची विकेट. सो कमलेश पाटीलने 8 बॉलमध्ये 14 धावा केल्या, एक षटकार एक चौकार त्यानेच मारला. 175चा स्ट्राईक रेट. षटकार मारल्यानंतर हे होतं प्रत्युत्तर भावेश पवारचं. बॉल चांगला स्किड होत गेला, पडल्यानंतर चांगली उंची घेतली आणि त्यानंतर विकेट कीपर दीपू माळीची अपील आणि ती उचलून धरली आहे पंचांनी. सचिन नाईक आता फलंदाजीसाठी. दारावे आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ आहे चेंज द गेम वडवली बी. रिग्नेश 11, रिग्नेश पाटील युवा उद्योजक यांचा संघ. प्रथम एंटरप्राइजेस भावेश ठाकरे देखील युवा उद्योजक आपल्या राजनोलीचे आणि त्यांच्या दोघांच्याही माध्यमातून या टीमला पुरस्कृत करण्यात आलंय. बॅकफुटला जात असताना कट केलाय पॉइंट मधून, एक धाव तर मिळते. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येतात डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिन नाईकचा, 2 धावा मिळताना दिसतील. टीमची धावसंख्या 21, 21 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. वरुण एस पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील दमदार असं आयोजन तुम्ही नेहमीच पाहिलं या क्रीडांगणावर. बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप मध्ये बॉल उडतोय हवेतून सरळ मागच्या बाजूला. थर्ड मॅनला 2 धावा इथे घेण्याची संधी आहे आणि सचिन नाईकने त्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या 23-23. चौथं षटक सध्या सुरू असताना शुभम नाईक आणि त्याचबरोबर बिलाल शेख यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आर के फ्री हिट भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये 2 गाव एक संघ असा फॉर्मॅट. हा बॉल चांगल्या टप्प्यावर, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चला पुढचे दोन्ही संघ रॉयल स्टनर मीरा रोड बंदर पाखाडी सातपाटी अर्नाळा पीएन स्पोर्ट्स टॉससाठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन. भावेशने षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय, त्याच्यानंतरचे काही डॉट बॉल विकेट घेत असताना इथे देखील एक धाव मिळताना दिसेल. पंचांचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपात. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. धावा झाल्यात बरोबर 24-6ची सरासरी. 4 फलंदाज बाद. लास्ट ओव्हर, 5 ओव्हरची मॅच आहे. शेवटचं षटक आता टॉससाठी. लास्ट कॉल आहे. टीम रॉयल स्टनर मीरा रोड बंदर पाखाडी आणि त्यांच्या विरोधात खेळ पीएन स्पोर्ट्स सातपाटी अर्नाळा. अनेक दिग्गज खेळाडू आता तुम्हाला इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वीरू बाबरे, प्रशांत घरत इन ॲक्शन असतील, तर दुसऱ्या टीममध्ये अमीर दाफेदार सारखा देखील एक मातब्बर खेळाडू आहे आणि मॅच ऑन असेल. बंदर पाखाडी म्हटल्यानंतर नेहमीच ग्लेनची आठवणच होते. एक दिग्गज खेळाडू, सुप्रीमो ट्रॉफी गाजवलेला खेळाडू ग्लेन वैती, कार जिंकलेला खेळाडू सुप्रीमो ट्रॉफीमध्ये ग्लेन वैती. रॉयल स्टनर मीरा रोड बंदर पाखाडी आणि त्यांच्या विरुद्ध सातपाटी पीएन स्पोर्ट्स अर्नाळा अशी मॅच होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या लास्ट ओव्हर. गोलंदाजीमध्ये वैभव माळी, एक चांगला ऑलराऊंडर आहे मानकोलीचा.
पहिला बॉल 5व्या ओव्हरचा सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉलने सुरुवात झाली आहे षटकाची. हलकासा शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना सगळ्यात आवडीचा फटका आहे सचिन नाईकचा. त्या बॉलवर मात्र त्याला बीट केलंय. आता मात्र पिकअप शॉट उचललाय बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. परत एक वेळा समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न मिडॉन वरून फिल्डर धावतोय. विनीत माळी थोडासा घसरला स्वतःला सावरलं आणि त्यानंतर नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा मिळतील. चौथ्या धावेचा प्रयत्न आता इथे केला जातोय. चौथी देखील कंप्लीट होईल कारण बॅकअपला कोणी नाहीये त्याच्यामुळे भावेशने थ्रो केलेला नाहीये. 3 धावा आणि त्यानंतर चौथी धाव कंप्लीट केली आहे सचिन नाईकने. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 34. बॅटच्या थोडासा टोएंडला बॉल लागला त्याच्यामुळे जे डिस्टन्स आणि एलिव्हेशन पाहिजे होतं ते मिळालेलं नाही. बॉल जास्त उंच गेला आणि त्याच्यानंतर विनीत माळीने स्वतःला चांगलं सावरलं. प्रयत्न खूप चांगला केला. या मैदानावर फ्रीच्या राईड्स नक्की तुम्हाला मिळतात. हे तसं मैदान आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. पाऊस थांबलाय. वैभवच्या विरुद्ध परत एक वेळा ते आक्रमण. चांगला पिकअप शॉट. हा देखील बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. कुठेतरी पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही सांगू शकत नाही काय चॅलेंजिंग स्कोर असावा. इथे जर 45च्या वर गेले मजा येईल. फुलर लेनचा बॉल होता एकदम टो एंडला लागतोय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. लास्ट बॉल या बॉलवर एक षटकार मारावा लागेल त्यावेळेला 45 प्लस होतील. धावा झाल्या 40. आता 40. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन रॉयल स्टनर मीरा रोड बंदर पाखाडी आणि त्यांच्या विरुद्ध सातपाटी अर्नाळा पीएन स्पोर्ट्स. फुल टॉस बॉल ऑन साइडला बॅट फिरली आहे. गॅप मध्ये चाललाय. धावा मिळताना दिसतील इथे एक आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू केलाय. थ्रो आता केला जाईल अंडरआर्म आणि तोपर्यंत तिसरी धाव देखील इथे कंप्लीट केली गेली आहे. ट्रिपलच्या मदतीने धावा झाल्या 43. 43. 44 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 44 टू विन. सो 44 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. या पहिल्याच मॅच मध्ये पहिलं षटक मेडन ओव्हर आलं आणि त्याच्यानंतर सचिन नाईकने टीमला सावरलं. टीमला सावरत असताना शेवटी 43 धावा स्कोरबोर्डवर लावल्याने ते अशा प्रकारे भावेश 0वर आउट झाला. ऋतिक 0वर आउट झाला. कमलेश पाटीलने 14 केल्या. 1 धाव केली विकीने. शुभम 0वर नाबाद राहिला आणि मग सचिन नाईकने 10 बॉलमध्ये 230चा स्ट्राईक रेट दाखवला आणि 23 धावांची खेळी त्याने साकारली. गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर पवन केनेने एक मेडन ओव्हर टाकला आणि त्याच्यामध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या. 1 विकेट घेतली. विनीत माळी 1 ओव्हर 5 रन. भावेश पवार 1 षटक 10 धावा. वैभव माळीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात आणि त्यामुळे 43 धावा झाल्यात. 5 एक्स्ट्रासह 44 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या डावामध्ये हा पाठलाग कशा पद्धतीने होतोय, कुठला संघ जिंकतोय पहिल्याच मॅच मध्ये, आर के फ्रीड प्रस्तुत या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आवाज ऐकूया चंदू शेटे सरांचा सेकंड इनिंगच्या दरम्यान. धन्यवाद.
एकत्रित ज्यावेळेला खेळतात त्यावेळेला मात्र दोन गावांचा सपोर्ट या टीमला लाभत असतो आणि दोन्ही गावं अशी आहेत. एक नवी मुंबई परिसरातील ख्यातनाम संघ आहे, एक डोंबिवली परिसरातील ख्यातनाम संघ आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये दोन्ही टीमचा वर्चस्व आहे. दुसऱ्या बाजूला भिवंडीच्या दोन मातब्बर टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे या मॅचवर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज ही स्पर्धा जर पाहिलं तर पहिला दिवस आहे. 4 टीम या 2 गाव 1 हाफच्या आणि 4 टीम या तालुका हाफच्या अशा प्रकारचा फॉर्मॅट आजच्या दिवसात इकडे पाहायला मिळतोय. चला, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. विनीत माळी आणि पवन केने दाखल होत आहेत फलंदाजीसाठी मैदानाच्या दिशेने. 70-70 स्पोर्ट्सवर जेवढेही चाहते आमच्या बरोबरीने जुडले गेले आहेत त्या सगळ्या चाहत्यांचं आम्ही करू हार्दिक स्वागत. आजच्या हॅलो 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 धन्यवाद. दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहे. वेगाचा बादशहा बॉलिंगसाठी विकी भोईर. ओ, पहिलाच बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. वेग, उसळी या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. लक्ष जरी कमी असेल तरी देखील सोपं नाहीये. विकीच्या 2 ओव्हर या सुद्धा की फॅक्टर असतील. काय टाकलाय पहिलाच बॉल, अगदी तिखट मारा. विनीत सारखा एक टॅलेंटेड बॅटर बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेच, याही वेळेला वेग, याही वेळेला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. पहिले 2 बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलेले आहेत. याही वेळेला वेग, स्विंग पाहायला मिळाला, उसळी पाहायला मिळाली. 2 बॉलवर लगातार 2 बॉल काही प्रश्न विचारत असताना बॉल यष्टीरक्षक ऋतिक यांच्या दिशेने पाठवलेले आहेत. यावेळेला मात्र ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, वेळ मिळाला, अप्परकट करतायत पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. लक्ष मोठं नाहीये परंतु डॉट बॉल आले, विकेट आल्या तर मॅचमध्ये दबाव निर्माण होईल. यावेळेला थोडासा बॉल मागे होता, वेग होता, परंतु स्ट्रोक खेळण्यासाठी थोडीशी जागा मिळाली आणि तिकडनं पॉईंटच्या दिशेने अतिशय सुंदर फटका खेळलाय. चौकार आलाय. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर चौकार येताना पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे आणि 44चा पाठलाग करायचा आहे. ओहो, यावेळेला बॉलची उसळी थोडीशी जास्त आहे आणि त्यामुळे बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. वाईट बॉल कवला जातो. पहिले येताना पाहायला मिळाले, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल. जास्त वेग, उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. विकीकडे क्षमता आहे याही परिस्थितीमध्ये आपल्या टीमला मॅच जिंकून देण्याची. काय प्रचंड वेगात गोलंदाजी करतायत. नरेपरीची स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीज घेतलं, पहिलीच पावसाळी स्पर्धा, खासदार चषक, मोटरसायकल जिंकली होती बॉलिंगच्या जोरावर. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल खेळला जातोय आणि इकडे कोंडी फोडली आहे विकीने. विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का, वेग, उसळी या दोघांच्याही जोरावर विनीतला फसवलंय. पहिली विकेट. मॅचचा दुसरा डाव सुरू झालाय आणि पहिल्या ओव्हरपासून चुरशीला सुरुवात झालेली आहे. एका बाजूला ग्रामीण क्रिकेटमधील सगळे हे रथी महारथी टीम आहेत. गोरसई ब, मानकोली, दुसऱ्या बाजूला दारावे, वडवली या 4 बलाढ्य टीम एकाच वेळेला मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर सुद्धा रॉयल स्टनर मीरा रोड, त्यांच्या जोडीला बंदर पाखाडी, एक कांदिवली बोरिवली परिसरातील टीम, एक मीरा रोड परिसरातील टीम आणि त्यांच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील एक वसई आणि एक पालघर परिसरातील टीम पाहायला मिळणार आहे. अर्नाळा आणि सातपाटी या 2 टीम सुद्धा यानंतर खेळताना पाहायला मिळतील. मैदानात दाखल होत आहेत वैभव माळी, आणखीन एक गुणवंत खेळाडू आहे माणकोलीचे
या खेळाडूला पाहिलं तर भिवंडी बिग बॅश आठवते आणि 5 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना मारलेले लगातारचे 5 षटकार आठवतात. वेग प्रचंड आहे विकीकडे. विकीच्या वेगाचा बोलबाला सध्या अख्ख्या भारतात आहे. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. मिडॉनच्या दिशेने स्ट्रोक खेळणे, 1 रन मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्या 6 वर जाते. आजच्या दिवसात सगळ्यांचं लक्ष भिवंडीवर देखील राहणार आहे. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाववर देखील लक्ष असणार आहेत. रती महारथी आज इकडे येणार आहेत आणि उद्या सुद्धा येणार आहेत. आर.के. फ्री हिटची ही भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी, बिलाल शेख आणि शुभम नाईक यांचं हे भव्य दिव्य असं आयोजन, त्याच्यामुळे सध्या सगळ्यांचा फोकस भिवंडीवर आहे. वेग प्रचंड ऑफस्टंपच्या बाहेर थोडंसं पुढे केलं यावेळेला आणि पहिल्या षटकात अपेक्षेप्रमाणे विकीच्या वेगाचा बोलबाला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेटही घेतली आणि फक्त 6 धावा दिल्यात. या मॅचला ऑन ठेवलंय पहिल्याच ओव्हरमध्ये. पवनसाठी टाकला गेला हा बॉल थोडासा पुढे केला होता, थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न पवन यांनी केला आणि त्यामुळे बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. 24 बॉलमध्ये 38 करायचे आहेत आणि पावसाळी क्रिकेट एक षटक संपलेलं आहे. 6 धावा धावफलकावर. शुभम पाटील येतात बॉलिंगसाठी. शुभम पाटील बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत, परंतु पाहूयात येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 38 करायच्या आहेत. 4 बलाढ्य टीम एकाच वेळेला मैदानामध्ये. एक वेगळा फॉर्मॅट पुढे आलाय. अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेटचे वेगवेगळे फॉर्मॅट पाहायला मिळतात. पूर्वी एकच ओपन क्रिकेट असायचं, त्यानंतर ग्रामीण क्रिकेट मोठ्या प्रमाणावर पुढे आलं, यशस्वी देखील झालं. अलीकडच्या कालावधीमध्ये पाहायला मिळतात आपल्याला तालुका क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. आणि 2 गाव 1 हाफ हा सुद्धा फॉर्मॅट गेल्या काही वर्षामध्ये, नॉर्मली हा पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतो. आम्ही आभारी आहोत सुजित तात्याशेठ पाटील यांचे, जयकुमार अँड कंपनी, वरुणेश पाटील साहेब कोंडगाव, अल्ताफ बाली साहेब सरपंच खाडीपार, रजी कुवारी, गयासुद्दीन शेख, आर.के. फ्रीड बॅट, अमर भाऊ परोळेकर, ताई पॅकर्स यांचे आभारी आहोत. मयूरजी विलास पाटील, रिग्नेशजी प्रताप शेठ पाटील यांचे आभारी आहोत. नवीनभाई शर्मा FTL यांचे आभारी आहोत. शंकर जुकर यांचे आभारी आहोत. गुलजार सिद्दीकी, आनंद नायडू. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडीशी उसळी होती, पाण्यामध्ये बॉल थांबलाय. 1 रन मिळणार कॉल दिला होता, परंतु पवनने एकच सांगितलं, तिकडे थांबायला सांगितलं. विशाल पाटील पॅरामाउंट RMC इन्फ्रा, राकेशजी पाटील विहान एंटरप्राइजेस, आकाशभाऊ बेडसे AB सामर्थ्य मालेगाव, स्वप्नीलजी नाईक वायू 11 बोनकोडे, शेखरजी दळवी, विश्वास शेठ पाटील, अनिकेतजी म्हात्रे, कुमारजी म्हात्रे, टेनस्पोर्ट सुलतान खान आणि चौटा हिरवा ढाबा. या ढाब्याची चर्चा सध्या दूर दूरपर्यंत आहे. या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. एक चांगला सामना पाहायला मिळेल. कमी धावसंख्येमध्ये देखील मॅच रंगतदार होणार का, यावर सगळ्यांचं लक्ष आहे. इनफॉर्म बॅटर आणि त्यांची चर्चा असते सातत्याने. पवन केने इन ऍक्शन मध्ये बॅटिंगला स्ट्राईकवर, बॉलिंगसाठी शुभम पाटील. हा बॉल पुढे केला आणि पवनने फेकून दिलाय लांब 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 वरचा षटकार. परत येण्याची गॅरंटी नाही. ओव्हर पिच केला आणि मग पवनने त्याचा फायदा घेतला, फोर्स केला आणि बॉल खूप लांबवर पाठवलाय. चुकीला माफी नाहीये या क्रिकेटमध्ये. आज असंच दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल इकडे. तेरा धावा धावफलकावर आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. 44चा पाठलाग करायचा आहे आणि थोडीशी चर्चा त्या ठिकाणी होते. गोलंदाजाबरोबर देखील कशा प्रकारे डॉट बॉल टाकावे लागतील त्याची चर्चा होते. ऋतिक चर्चा करतायत. कमबॅक करावं लागेल. पहिल्या डावातही संघर्ष पाहायला मिळाला होता आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये रन आल्याने त्याच्यामुळे एक सन्मानजनक धावसंख्या
उभी राहिलेली आहे. 22 बॉलमध्ये 31 करायचे तर डॉट बॉलची आवश्यकता आहे, विकेटची आवश्यकता आहे. आणि या दोन गोष्टी झाल्या तर सामना रंगतदार होईल. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. हा बॉल थोडासा लांब आवटला आणि त्याच्यामुळे पंचांनी आपले हात फैलावलेत, जास्त उसळी होती हे कळवतायत पंच. आणि धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. खूप उंचावरून बॉल गेलाय, साईड अँगलने सुद्धा हे दृश्य 70-70 स्पोर्टची टीम आपल्याला दाखवते. याही वेळेला स्ट्रोक थोडीशी उसळी होती, हुक करतायत परंतु बॉल पाठीमागे जातोय, पाण्यामध्ये थबकतोय. दुसरीचा कॉल दिला होता पवनने आणि इकडे एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलं. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. घ्यायची की नाही हा प्रश्न होता तिकडे. पंचांचं अगदी तिसऱ्या पंचांची पडताळणी सुरू आहे. नॉट आउट आणि ते विविध अँगल देखील आपल्याला दाखवलं जात आहे. योग्य डिसिजन पंच, मैदानातील पंच आपल्याला पाहायला मिळाले. हेमंत शेट्टी, नाशिक फेम अंपायर. एकवीस बॉलमध्ये 29 डॉट बॉल टाकावे लागतील. वैभव माळी आणि जोडीला जर पाहिलं तर पवन केने इन ॲक्शन. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, जास्त वेगात टाकण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात पुन्हा दिशा हरवली आहे. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. किंचितसा बाहेर टर्न देखील झाला हा बॉल. आता पुन्हा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होतोय वैभव यांच्याकडून. एक धाव तर तिकडे घेतली गेली, दुसरीचाही कॉल होता. एका धावेने धावसंख्या पुढे. 2 व्हाईट बॉल सुद्धा आलेत या ओव्हरमध्ये. एक षटकार देखील आलेला आहे. धावा थांबवावे लागणार आहेत आणि विकेटही घ्याव्या लागतील, कारण रन रेट 10.20चा आहे, रिक्वायर रन रेट 8.10चा आहे. यानंतर देखील एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याचा टॉस सुद्धा थोड्या वेळात होईल. रॉयल्स टर्नर मीरा रोड त्यांच्या जोडीला बंदर पाखाडी आणि सातपाटी अर्नाळा. गोरसाहेब हा बॉल समोर फोर्स करण्याचा प्रयत्न होता, रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल आलाय. गोरसाई आणि माणकोली एकत्र पाहायला मिळते. एक बॅटर गोरसाईचे आहेत, एक माणकोलीचे आहेत. पवन केने. प्रत्येकाला सिद्ध करायचंय मैदानात गेल्यानंतर. जी भूमिका संघाने दिली आहे ना ती तुम्हाला करायची आहे योग्यरित्या. याही वेळेला टायमिंग फसलेला आहे. समोर खेळायचा प्रयत्न होता, बॉल पाठीमागे जातोय, पाण्यात बॉल थांबलाय. पवन यांचा दुसऱ्या रनसाठीचा कॉल आणि तोही यशस्वी होतोय. तिसरीचा कॉल दिला गेलेला आहे, कारण यष्टीरक्षकाच्या इकडे स्टंपच्या इकडे बॉल आदळून बॉल मात्र पुन्हा पाठीमागे गेलाय. त्याचा फायदा इकडे घेतला गेलाय. धावसंख्या 3 ने पुढे गेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 20. 20 धावा धाव फलकावर. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 24. एक चांगली ओव्हर मॅचमध्ये पुन्हा एकदा दारावी वडवली बीला घेऊन येऊ शकते. त्यांना ते प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी विकी आहेत ना, पाहूया. कदाचित त्यांच्याच हातात चेंडू सोपवला जाईल. सुजित तात्याशेठ पाटील, जयकुमार अँड कंपनी, वरुणेश पाटील साहेब कोणगाव, अल्ताफजी बाली, सरपंच काडीपार, आयोजक बाली ट्रॉफी, रज्जी कुवारी, गयासुद्दीन शेख, आर के फ्री हिट, अमरदादा परोळेकर, ताई पॅकर्स, मयूर विलास पाटील, रिग्नेशजी प्रताप शेठ पाटील, नवीनभाई शर्मा, FTL, शंकरजी जुकर, गुलजार सिद्दीकी, आनंद नायडू,
विशाल पाटील, पॅरामाउंट RMC, राकेशजी पाटील, विहान एंटरप्राइजेस, आकाशभाऊ बेडसे, AB सामर्थ्य मालेगाव, स्वप्नीलजी नाईक, वायू 11 बोनकोडे, शेखरजी दळवी, विश्वास शेठ पाटील, अनिकेत मात्रे, कुमार मात्रे, टेन स्पोर्ट, सुलतानबाई खान आणि CHD धाबा. आमच्या बरोबर स्कोरर अल्पेश गायकवाड जोडले जात आहेत. विकी पुन्हा एकदा एक महत्त्वाचं षटक. विकीच्या या षटकावर मॅच अवलंबून असणार आहे. काही डॉट बॉल, काही विकेट घेतल्या तर दारावे वडवली सुद्धा मॅचमध्ये येऊ शकते आणि त्याच्यामुळे ही ओव्हर महत्त्वाची आहे. पहिला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, लोअर फुलटॉस भेटला, पवनने त्याला दिशा दिली, बॉल फाईन लेगला निघालाय, तिकडे 2 धावा मिळतील. पवन थोडेसे जास्त सफल झाले होते, त्यामुळे कुठेतरी यॉर्क लेग स्टंपवर यॉर्क करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात शेवटच्या क्षणी स्टंपच्या नक्कीच बॅटवर बॉल तो घेतला आणि बॉलला दिशा दिली फाईन लेगला. या स्पर्धेला लागणारे बॉल पुरस्कृत केलेले आहेत. शेखर दळवी एक लिजेंडरी खेळाडू, त्याचबरोबर भावेश पवार यांनी या स्पर्धेचे बॉल पुरस्कृत केलेत. बऱ्याच जणांचं सहकार्य लाभलेलं आहे या शुभम नाईक आणि बिलाल शेख यांच्या या दर्जेदार स्पर्धेसाठी. हो, इकडे वेग उसळी पुन्हा पाहायला मिळालंय. ज्या पद्धतीचे पहिल्या ओव्हरमधील 2 बॉल पाहायला मिळाले होते तसाच बॉल टाकलाय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगली गोलंदाजी होते. रिमझिम पावसाची सुरुवात देखील होताना पाहायला मिळते आणि या क्रिकेटची मजा तर पावसातच आहे. पाऊस नाही तर तेवढी मजा नाही. आणि या पावसाळी क्रिकेटला आता सुरुवात झाली आहे. बिग हिट ज्या वेगात आला त्याच वेगात टोलावला. हा बॉल विकीने थोडासा पुढे केला होता, आवाक्यात केला होता आणि मग A1 पवन यांच्या बॅटमधून सिक्सर. पवन केने याही वेळेला स्ट्रोक खेळतायत. शेवटच्या क्षणी अगदी चेहऱ्याच्या दिशेने येणारा बॉल मिडविकेटच्या दिशेने ढकललाय, तिकडे एकदा पूर्ण. दुसरीचा कॉल दिलाय, तिसरीचा कॉल दिला जाईल का? यस, तिसरीचाही कॉल दिलाय आणि थ्रो पाण्यामध्ये अगदी यष्टीरक्षकांच्या थोडासा पुढे जाऊन थांबतोय. तोपर्यंत 3 रन कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या 31 झाली आहे. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 14 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. वीरेंद्र बाबरे, आमिर दफेदार, वेगात बॉल यष्टीरक्षकाकडे, लाईन मध्ये आलेच नाही चेंडूच्या. आणि विकीला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं तेवढं सोपं नाहीये आणि त्यातल्या त्यात रबर बॉल, ओलं वातावरण आणि कोसळणारा पाऊस, यामध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्ही सातत्याने यशस्वी नाही होऊ शकत. आणि तेच पाहिला मिळाला. डॉट बॉल 13 मध्ये 13 अजूनही पाहिजेत. हा बॉल थोडासा पुढे केला होता, स्ट्रोक खेळलाय परंतु 1 रन. पुन्हा पावसाची सुरुवात. मैदानाच्या चोहो बाजूला पाण्याची डबकी देखील साचलेली आहेत. या क्रिकेटची मजा आहे मोठ्या प्रमाणावर. मान्सून सुपर सिरीज, मान्सून ब्लास्ट या दोन स्पर्धा देखील आपण पाहिल्या. या मैदानावर मान्सून ब्लास्टही आपण पाहिली. खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सातत्याने सुरू आहेत. यावर्षी पावसाळी क्रिकेटच्या हंगामात रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा होत आहेत. 3 ओव्हर नंतर स्कोर झालाय 32. 12 बॉलमध्ये पाहिजे 12. यावर्षी मुंबई स्पर्धा पाहायला मिळत आहेत, रायगडात पाहायला मिळत आहेत, ठाण्याला पाहायला मिळत आहेत, पालघरला पाहायला मिळत आहेत, रत्नागिरीला पाहायला मिळत आहेत, सिंधुदुर्गात पाहायला मिळत आहेत, नाशिकला मालेगावला स्पर्धा आहे, पुण्यामध्ये स्पर्धा आहेत, साताऱ्यात, सांगली, अगदी स्पर्धा कोल्हापूरपर्यंत या रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. बारा बॉलमध्ये 12. कमलेश पाटील कावा बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. एखादं चांगलं षटक मॅचमध्ये घेऊन येऊ शकतं. अनुभव आहे या खेळाडूकडे. वडवली बी संघाचे जे काही अनुभवी खेळाडू आहेत, मग विशाल असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर या कमलेश यांनी बरीच वर्ष या संघाची धुरा सांभाळली आणि सातत्याने आघाडीच्या संघांमध्ये या गावाला टिकून ठेवण्याचं काम केलंय. पाऊस कोसळतोय. यावर्षी थोडासा उशिरा पाऊस आला. जून महिन्यात तर पावसाने नाराजच केलं, परंतु जुलैमध्ये बरसला, मोठ्या प्रमाणावर बरसला आणि आज ऑगस्टला सुरुवात झाली आहे. पहिलाच दिवस आहे ऑगस्टचा आणि ऑगस्टची देखील नांदी दिली आहे की आता बरसणार आहे ऑगस्टमध्ये देखील.
थोडासा उशिरा सुरू झाला, परंतु मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला मागच्या 1 महिन्यात. 32 धावा धावफलकावर आहे. 12 मध्ये 12 करायच्या. 2 महत्त्वाच्या टीम अगदी पाहायला मिळत आहेत. 2 गाव एकत्र, अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट, आणि त्याच्यामुळे भिवंडीचा गोरसई ब आणि मानकोली एकत्रितपणे पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे दारावे आणि वडवली ब. गोरसई ब आणि मानकोली टीमचे ओनर आहेत प्रथम एंटरप्राइजेस भावेश ठाकरे यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला दारावे वडवली ब, रिग्नेश 11 रिग्नेश पाटील या मैदानात नेहमीच त्यांच्याही नावाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. तर यांच्या मालकीच्या असणाऱ्या या टीम आहेत. संघ मालकांचाही उल्लेख गरजेचा आहे, कारण या स्पर्धांमध्ये संघ मालकांची भूमिका सुद्धा मोलाची आहे. कोणत्या पॅकरने जिंकली, कोणत्या स्पॉन्सर प्रायोजकाने संघ मालकाने स्पर्धा जिंकली याची सुद्धा चर्चा होते. स्ट्रोक खेळलाय, कॅच होता एका बाजूला, गेला एका बाजूला, फिल्डर आहे तिकडे, 1 रन मिळेल. 11 मध्ये 11. डॉट बॉलची संख्या वाढवावी लागणार आहे, विकेटची संख्या वाढवावी लागणार आहे, आणि कमलेश यांना आपला अनुभव पणाला लावायला लागतो. इकडे पवनने 21 धावा केल्या. 9 बॉल त्यांनी खेळले, 21 धावा त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत, आणि 2 मोठे स्ट्रोक देखील त्यांच्या बॅटमधून आले. 2 षटकार मारलेत पवन यांनी. यावेळेला स्ट्रोक पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा थर्डमॅनच्या दिशेने बॉल वळतोय, आणि तोपर्यंत 2 धावा घेतल्यात. हे मैदान मोठं आहे, मैदानात चिखल आहे, मैदानात पाणी आहे, त्यामुळे प्रत्येक बॉल तुम्हाला षटकार चौकार नाही मारायला मिळाला तर सिंगल डबल टिबल सुद्धा घेऊ शकता या मैदानात. अशा प्रकारचे वातावरण आहे. 10 बॉलमध्ये 9ची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. पवन 23 वर बॅटिंग करतायत. पहिल्या डावात गोलंदाजी सुद्धा पवन यांनी खूप चांगली केली. मेडन ओव्हरने पवनने सुरुवात केली या स्पर्धेला. हा बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय, अक्रॉस खेळले, चेंडूची लाईन शेवटच्या क्षणी सोडून दिली, आणि त्याच्यामुळे बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. 9 मध्ये 9. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल पाहिजे बॉलिंग टीमला. वडवली बी, दारावे, 2 मातब्बर संघ, एक नवी मुंबईचा तर एक डोंबिवली परिसरातील. या वेळेला जागा मिळाली पुन्हा स्ट्रोक खेळण्यासाठी. पॉइंटच्या दिशेने खेळले, उसळीचा फायदा घेतला, आणि पॉइंटला पवनच्या बॅटमधून येतोय चौकार. पुन्हा जागा मिळाली 6 स्ट्रोक खेळण्यासाठी. प्रॉपर पोझिशन बनवली, टायमिंग हे सगळं चांगलं पाहायला मिळालं, आणि बॉलला सीमारेषा दाखवली पवन केने यांनी. मिडल ओव्हरने केली सुरुवात, आणि आता बॅटिंगला आल्यानंतर सुद्धा चांगली कामगिरी. पुन्हा बॉलची हवाई यात्रा. आ रा 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 खतरनाक. पवन केने यांची बॅटिंग चर्चेत राहिली, त्यांची बॉलिंग चर्चेत राहिली, आणि त्यांचा हा खेळ त्यांच्या टीमला, त्यांच्या गावाला जिंकून देताना पाहायला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये गोरसई ब, मानकोली, प्रथम एंटरप्राइजेस भावेश ठाकरे आणि कंपनी विजयी होत आहेत. विजयी संघाचं अभिनंदन. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो आहे A1 पवन केने. चला, सातपाटी अर्नाळा कॅप्टननी यायचं लवकरात लवकर, कारण इथे बंदर पाखाडी मीरा रोड या टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत.